बदलापूर शहरात बदलापूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची प्रक्रिया नुकतीच पार पडली। यावेळी संख्याबळानुसार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक प्रभाकर पाटील, शॅगॉफ गोरे, तुषार आपटे यांना संधी देण्यात आली, तर शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत चतुरे आणि दिलीप पैकर यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली। परंतु भाजपकडून संधी देण्यात आलेला स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याच्यावर आधीच बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक दिवस तुषार आपटे फरार देखील होते। भारतीय जनता पक्षामध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्ते स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असताना देखील एका लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्हा दाखल असलेल्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आल्यामुळे बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता। विरोधकांकडून देखील याचा निषेध नोंदवत भारतीय जनता पार्टीविरोधात जोरदार टीका करायला सुरुवात झाली होती। अखेर जन आक्रोश बघता भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तुषार आपटे यांचा राजीनामा घेण्यात आला। तुषार आपटे यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीतील अनेक निष्ठावंत तसेच गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसाठी काम करत असलेल्या इच्छुकांमध्ये पुन्हा आशा पल्लवित झाल्या असून नव्या संधींसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। यामध्ये भाजपच्या मिनल मोरे, उत्तम विषय, योगेश भोईर, भाजपच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षात नुकत्याच प्रवेश केलेल्या संगीता चिंदवनकर यांची नावे सध्या चर्चेत असल्याचे समजते। स्थानिक प्रश्नांच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात असून रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून यावेळी भारतीय जनता पक्षाकडून खरंच निष्ठावंतांना न्याय मिळतो का हे पाहणे देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।